भंडारा घेतलाय लिंबाचा डहा दिलाय आणून पोराचं नाव आंघोळ केली ना पोरांनी? सगळे या इकडे. पाण्याची बाटली दिली बघा इथं देवाला पाणी घालायला ती दिल्यात घालाय तेल दिलं ह्यांना आणि ही काढाय पेटी दिवा लावाय अगरबत्ती ह्यात पाया वाजवून पडा दिल्या. पुरी न पाया पडायची पाया पडायच्या आधी पाया पडायला आणि त्या पाया पड खाली खाली डोकं टिकून पडायचं पकड पाय गेली गेली शाळेत, है ना? दीदी गेली बापू बापराव कुठे गेला? इकडे ये. पाया पडायचं देऊ नका या चला देव पुजायचं आमचा अजून मार्ग राहिले ह्यांना अजून काचळी काढत दिली पुजून अरे पळ 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 ये. पडायची जरा. कोंबड्या लागते बिचारा. काय गोटी तिकडे लांब टाकून द्या पोरांनी गिळ गिळली कुठे बसले? पत्र्यावर टाकायची नाही ना लांब टाका हे इथले टाकते त्या पडायला घ्यायला टाकायचं मुद्दाम टाकते त्याला घ्यायसाठी पाया पड वगैरे फोन करायची वगैरे गेली गेली बघ. गेली वे. तिथनं चाललं होतं बाटली भरली का गाडी आणून द्या इकडं स्कूटी. हा नाही काडी स्पीट दिली का दिली या वाती दिल्या त्या अगरबत्ती दिली कोको दिलं नाही हा कोको भंडारा आहे की कोको दिली तेल दिले का यात हा त्या डब्यात त्याची गाठ मार. पुनवीला पुन्हा दाखवायला सण केले जाते ती बरं का पण आम्ही आज सण करत नाही कारण उद्या सवास नाही त्या उद्या त्यामुळे सवास उद्या नाही त्या. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवणार आहे आम्ही. वारी मागायला लागते पण वारी पुनवीला काचोळी फिरवून आणावं लागते या. मग आता आज वारी मागितल्यानंतर उद्या सकाळ मागायची जरूरत नाही मग आधी सवास नाही असल्या म्हणजे मग आता पुनवीला मागत नाही ती आधीच काचोळी फिरवलेली असते ना त्याने त्याच्यामुळं चाललं बघा अहो कुठे जा की बिना चिपलीचं जायला असते काचोळी आगात घातली डाळा आणला एक दोन आण म्हणलो का इथं एक आहे घरात दोन चार आणल्या तर इतकं डाळा आणलं तरी लांबडं लांबडं अजून घेतलंच म्हणले आता निघली का नाही कधी आणणार आज मला समजलं सांगाय पण आल्यावर जेवण करून जाव्या गावातलं कोण आहे का गावात माधुरी ताई त्यांना आडवा आलं ती नाही त्या मी सांगितलं बाई ना मावशीला हे कमला मावशीला सांगायचं या कुकू लावायचं आधी असतं ती सांगून आलीस तुम्हाला येऊ का मी चल की माझं होस तर केस इचरा लागतील मला माझं होस तर आधी असती म्हणजे पुन्हा येताना पुन्हा बरं कोण जावा जायला. आणि मग येऊ की. वगैरे आधी थांबती म्हणली मी गेली रे. फोन आला परत त्याला मी वळवून सोडतो वाट. उरक उरक लवकर बरं, कुठं तुडत आहे वरती. होय आता लाईट येतो काय तुम्ही हळकले का अडत असेल जरा. इथे नाही पाणी म्हटल्यावर तिकडे अडकलं. बरं बरं चल जरी तोडून टाकलं बाजूला आता म्हणजे हरकत कोण आला की आता जेवलाय ना मग थांबा जरा काय आधी ऊन पडत नाही या. लगेच जेवले लगेच पुढे चाललं बघ काय पुन्हा आलाय दुपार जेवण बिवणं होती तुम्ही कुणाला सगळे आता तोडलं का लगेच सुकणार बाई, तुमच्या बसलं जातं मला हळदी कुंकू. येतो इथे आता घे की त्यातलं घे की दुसरं शेपरेट तू मला एका ठिकाणी जायचं मला एका ठिकाणी जायचं होय त्यांना अशी दाखवत की सवासनीला गेलं सांगते की. बरं चालतं तर मावशी तर बसतो पर्यंत पुन्हा जाऊ मी चप्पल घातलं चालतंय ना चालते चालते. बरं चल 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 उठ पोरगी मागे लागली चल म्हणा चल चल जा चप्पल घालून इकडे, मी आली हात धुवून किती पिठाचा धुतला नाही स्वयंपाक केलाय. मित्रांनो उद्या कोणा कोणाच्या सभासणी द्या सांगा बघा चल की चालते आणि कोण कोण माकुबाजी वारी मागताय ती बिन सांगा आज पुनवेची सगळे आमच्या भागात तर सगळीजण मागते ती काय काय जण चिंचणीला बिन जाते ती ज्येष्ठात आम्ही डायरेक्ट पुन्हा ह्याच्यातच जातोय माहवातच यात्रेलाच चल जा की. एक साल गेल तू बघा ज्येष्ठात पिन आगाऊपणा देतो. कशाला बाई बस की तू इथं बस इथं भांडरा पुसली जण चालली या. चप्पल काढ मग काढ चप्पल चप्पल काढून ये काय झालं चप्पल काढून ये म्हणलं ग भांडरा
पांढरा कसं केलं मी? बघू काय करायचं आता? नाही त्यालाच लागतंय माग तर काय. चला उभा राहायचं मी घेऊ का मग ते हातात पिशवी. राहतो बा ही आहे बघा आमच्या चिंचणी मायकाची काचोळी. आता ज्यांच्यात आहे त्यांना माहितीच असणार आहे. बस बसली का? हम्म. आता येते की हळदी कुंकू लावून बायकाच नाही झालं. सांगितलंय फोनवर बरं का सगळ्यासनी. तर म्हणलं यावा हळदी कुंकू लावून सांगा. बरोबर आहे का नाही? मग काय पाऊस पडला पण कच्चाच पडला. जरा बरा झाला अहो तरी रानाची जरा भूक तर मरली थोडीफार पिकं. बाजरीला बरं झाले आपल्या. बाजरीला बरं झालं ते राहायचो का नाही झालं. बाजरीला बरं झाले मकाला बी बरं झालं की एका पाण्याजवळ तरी. आणू महाग लागून आली बघा आता. झालाय स्वयंपाक ही सगळा. सगळ्यांनी जेवण केली. भाऊजीनं केलं, अण्णानं केलं, पोरं जेवली. देवपूजा करावं म्हणलं ती करायला लागली होतं देवपूजा कर म्हणलं तवर. तळ्यापाशी आलं बघा तळ गार हवा सुटते इथं तळ्यापाशी पाण्याजवळ आलं का तळ दाखवतो. बरं वाटतंय. हो काही तळा इकडं दिसलं का? हो तळ्यातलं पाणी. पाणी चमकत आहे. अजून दोन होती काय काय अंठ्या आणि त्या बसलंय निवांत मोहर. कशाला आलाय कोण अंठा देवा बाप्पा करायला आलाय हे ना अंट्या. रडून रडून इकडे मारला. बघू आणि इकडे बघ. चिचणी नेलतं घ्यायला ग. नेलतं की झालं शेवटचं वर्ष राहिले आमचं चिंचणीचं. पुन्हा काय ज्यांना घडल त्यानं गेलं तरी चालतंय. मामाच्या महिन्यात चिंचणी जाते ती ज्येष्ठाच्या महिन्यात सहा घालते ती. रस्ता तर बघा पडले असते मी. नाही बघा आता सुपाट रस्ता जरा. ह्या गाडीच्या टायरात पदोबिदूर शिरत नाही ना? नाही चैन आहे का ह्याला? मग बिन चैनीचं काहीच चालू शकत नाही. जरा झाडं हिरवी हिरवी झाली पावसामुळे. बघा वर टेकाला बघा माळ दिसते सगळं. ही माळ रानच आहे बघा सगळं. लिंबन ह्याच्यात जाता नाही ते. वातावरण कसं झालंय सांगा मित्रांनो कमेंट मध्ये. आणि कुणाच्यात असते त्या सवासनी ज्येष्ठाच्या महिन्यात ती पण सांगा. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.